अमरावतीच्या सोफिया प्रकल्पातील एका कंपनीतून निघणाऱ्या धुरांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कंपनीतून निघणाऱ्या धुराच्या विरोधात महिला आक्रमक झाल्या आहे. महिला धडकल्या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर. वाघोली गावातील महिला धुरांमुळे त्रस्त झाल्या आहे. कंपनीतील सातत्याने निघणाऱ्या धुरांमुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाले. कंपनीतून निघणाऱ्या धुरांचे जबाबदार कोण आहे, असा महिलांनी प्रश्न केला. अमरावती जिल्हाधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन वाघोली गावाचे स्थलांतर करण्यात यावे, अशी महिलांची मागणी आहे. जनसमर्थन न्यूज, वाघोली, जिल्हा अमरावती. राहणार वाघोली. काय नाव आहे आपलं? सिंधू शरद राठोड. काय समस्या घेऊन आल्या? आम्ही या राखीसाठी समस्या घेऊन आलेलो कारण की राखीची खूप आम्हाला तकलीफ होते. श्वास घेऊ शकत नाही आम्ही, काहीच वाहू टाकत नाही आम्ही. म्हणजे कोणतंच आम्हाला खूप त्रास आहे त्याच्यापासून. त्यासाठी आम्ही आमची झोपडपट्टी उठवण्यात आली पाहिजे बा. म्हणजे खूपच त्रास आहे. आम्ही जर बाहेर आम्ही बसू शकत नाही घंटाभर. म्हणजे कोणासोबत जास्त नाही, कोंडल्यासारखं घरात राहावं लागते आम्हाला. रात दिवस घरातच राहावं लागते. समजा जिल्हाधिकाऱ्यांना काय मागणी आहे? आमची झोपडपट्टी उठून द्यायची बरोबर आम्हाला कुठेही 2 किलोमीटरवरही जागा दिली तरी चालते आम्हाला. आमची तेवढी झोपडपट्टी उठून द्यायची फक्त बस. 2 किलोमीटर तुम्हाला उठून दिल्याच्या नंतर तुमचा जो ह्या धुळीचा प्रभाव आहे तो ह्या कमी आहे. जसा या तिथं आमच्या जवळच आहे. हे आमच्या लागूनच, आमच्या घरालाच लागून आहे डायरेक्ट. या म्हणजे अंतर काहीच नाही आहे. अर्धा किलोमीटर आहे. कारण की ते भीतीला चिपकल्यासारखंच आहे एकदम. आमच्या गावामध्ये प्रदूषण होत आहे. जे आमच्या घरावर जे कंपनीची राख पडत आहे त्याविषयी मी बोलत आहे. कोणत्या कंपनीची राख? सोफिया पॉवर प्लांट आहे. कोणतं गाव आहे तुमचं? वाघोली. काय समस्या आहे? राख समस्या आहे. हे जे वरून राख पडते ना ते आमच्या घरावर, तर आम्हाला त्याच्यापासून खूप त्रास होते. आमचे अंगणं काळे, आमचे घर काळे. हे पाणी बघा, काळं काळं पाणी निघते त्याच्यावरून. आमच्या तब्येती खराब होऊ राहिल्या. आम्हाला अस्थमाच्या बिमाऱ्या होऊन राहिल्या सगळ्या. आमचे लहान लहान लेकरं आहेत, त्यांना ते पोटात चालली. हप्त्यातून 2 वेळा दवाखान्यात न्यावं लागते. आणि हे पानं दूषित सगळं, म्हणजे असं घरचं वातावरण सगळं दूषित आहे. जे वरून राख पडते ते आमच्या पाण्यावर, पिण्याच्या पाण्यावर, वापरण्याच्या पाण्यावर पडते. का आम्ही सकाळी उठल्याबरोबर ते पाणी असं हातात पण घेऊशा नाही वाटत. काय मागणी तुमची? मागणी अशी आहे का आमच्या गावात जे प्रदूषण होत असेल त्यापासून काय समस्या, म्हणजे त्याच्यासाठी काय समस्या निर्माण होते ते तुम्ही आम्हाला सांगा. झोपडपट्टी वाघोली. तुमचं नाव काय? माझं नाव सुरेखा संतोष राऊत.